हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज दृष्टीऐवजी मी ब्लॉग बनवते आणि कचऱ्याला एवढ्या लवकर नाही आहे. तुम्हाला दाखवायचं म्हणजे सकाळी सकाळी दाखवते तुम्हाला जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य. आम्हाला 7 कधी वाजतात हे कधीच माहिती नव्हतं, पण आज 7 वाजता एक जगातील मोठं आश्चर्य घडलेलं आमच्या घरी दाखवते तुम्हाला. हे बघा, सकाळी सकाळी उठून अभ्यासाला बसली आहे. कदाचित टीचरचा ओरडा पडला असावा म्हणून हे सगळं घडतंय आज. आणि मस्त गुलाब आले झाडाला 2 सकाळी सकाळी बघायला छान वाटतंय. हे इथे कढीपत्त्याचं झाड छान हिरवंगार दिसतंय सगळं मस्त. आणि मी आता पाणी उकळायला ठेवलंय. छान लिंबू पाणी घेते. आईस्क्रीम खाऊन इथेच टाकलंय रात्री या मुलांनी. आणि आता दृष्टी, तू परत झोपणार आहेस का? मग तुम्हीच मला उठवायला आणि मला झोप नाही लागत म्हणून हे करते. मी का उठवलं तुला? आम्ही तर आमची तयारी करत होतो. तुझ्या आमच्या आवाजाने तू उठलीस. मग परत झोपणार आहेस का? आता कुठे मग तुला कसं वाटतंय सकाळी सकाळी? छान नाही वाटत लवकर उठल्यावर? मग आता रोज उठशील का सकाळी सकाळी? रक्त निघतंय. काय झालं रक्त निघायला? उगाच काही नाटक करू नकोस. आज टिफिनला काय घेऊन जाणार आहेस? कारल्याची भाजी आणि चपाती? फ्राईज. कारल्याची चपाती सॉरी भाजी नको. नाही, काय? कालच झाली होती आणि मला ते आवडत पण नाही. फ्राईज पाहिजेत मला. नाही, फ्राईज खाऊन कशी झाली आहेस बघ, बटाट्यासारखी. फ्राईज घे, तुला काय बोलायचंय? कसं वाटतंय सकाळी सांग तुझं. सकाळी सकाळी छान वाटतंय? ब्रश केलंस की नाही? कधीच केलं? हा. मग नाश्त्याला काय हवंय? फ्रेंच चल, सकाळी सकाळी ऑइली नाही खायचं. पोहा खूप दिवसांना नाही. पोहा. ठीक आहे, पोहे बनवते. ओके, बाय बाय. पण त्याचा शेंगदाणा शेंगदाण्याशिवाय पोहे कसे होतील?